नासिक के चांदवड़ में नाबालिग लड़की के साथ बलात्कार का मामला सामने आया है। इस मामले में चौंकाने वाली बात यह है कि खुद पीड़िता की दादी भी इसमें बराबर की हिस्सेदार है। चांदवड़ पुलिस ने तीनों को हिरासत में लेकर आगे की जांच शुरू की। चांदवड़ तालुका के विटावे में नाबालिग पीड़िता और उसकी बहन के साथ बलात्कार का मामला सामने आया है। इस मामले में पुलिस ने पीड़िता की शिकायत के आधार पर साईनाथ कोल्ले, संजय पवार और पीड़िता की दादी संगीता अहिरे को गिरफ्तार किया है। आरोपियों ने कई बार अलग अलग जगह ले जाकर नाबालिग पीड़िता और उसकी बहन के साथ शारीरिक संबंध बनाए। इससे पीड़िता की दादी ने उसका साथ दिया। तीनों आरोपियों पर बच्चों के खिलाफ यौन अपराध रोकथाम और अनुसूचित जाति एवं जनजाति अधिनियम के तहत मामला दर्ज किया गया। पुलिस आगे की जांच में जुटी है। याच्यामध्ये दोन अल्पवयीन मुली आहेत आणि अल्पवयीन मुली असल्यामुळे त्याच्यामध्ये पोक्सोचा गुन्हा दाखल केलेला आहे। आपण 2023 ची घटना आहे। त्याच्यामध्ये प्राइम ऑफिसी एक 3 आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न होतात। तर 3 आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। आता जे काही तपासाचा भाग आहे तो तपास सुरू आहे। तपास माझ्याकडेच आहे। याच्यामध्ये आरोपी वगैरे अटक करून उद्या कोर्टापुढे आम्ही सादर करू। आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला जाईल आणि त्या रिमांडमध्ये त्याच्यानंतर जो काय तपासाचा भाग असेल तो पूर्ण करण्यात येईल आणि पूर्ण तपास झाल्यानंतर कोर्टामध्ये जेवढे काही आरोपी निष्पन्न होतील त्या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात येईल। आता ह्या ज्या मुली आहेत ह्या मुली दोघेही अल्पवयीन आहेत आणि ही घटना जी आहे ही 2023 ची घटना आहे। सर, त्या मुली अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भामध्ये काय? बरोबर आहे। त्याच्यामध्ये त्या मुली अनुसूचित जाती जमातीचा जो कायदा आहे ॲट्रॉसिटी कायदा, त्या कायदा म्हणजे ॲट्रॉसिटी कायदा प्लस पोक्सो असं दोघं याच्यामध्ये कलम लागलेले आहेत। नॉन वेलेबल सेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने जी काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा जे काही तपासामध्ये आवश्यक आहे, कायद्याला अभिप्रेत आहे तो सर्व याच्यामध्ये तपास करण्यात येईल।